भ्रष्टाचाराच्या कथा या नेहमी सुरस आणि चमत्कारिक असतात, मात्र त्याच्या विरोधात पुरावा देण्यास कोणीही पुढे येत नसतो। राज्यात भारतीय जनता पक्ष पर्रीकर सरकारला सत्ता ग्रहण केल्यास 1 वर्ष पूर्ण होतोय। मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शपथ घेतल्यावरती भ्रष्टाचाराला थारा देणार नसल्याची घोषणा केली होती। मात्र भ्रष्टाचाराची चटक लागलेल्या प्रशासनातील खाबू लोकांनी याची गांभीर्याने दखल घेतली नव्हती। याचा प्रत्यय इन गोवाने गेल्या सप्टेंबरमध्ये केलेल्या स्टिंग ऑपरेशनने आलाय। धारगळ आरटीओ चेकपोस्टवर राजरोसपणे हप्ता घेत असल्याचं वृत्त इन गोवाने दाखवलं होतं। प्रथम पाहूया काय होतं हे वृत्त। तू कोण सांगता? कोण सांगता? हा? मुख्यमंत्र्यांनी राज्यातून भ्रष्टाचाराचा समूळ नाश करण्याचा निर्धार केला होता। त्याला अनुसरून राज्यातील भ्रष्टाचार विरोधी खातं तसंच लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं धडक मोहीम आरंभली आहे। या मोहिमेअंतर्गत राज्यात विविध ठिकाणी खात्याच्या अधिकाऱ्यांनी छापासत्र सुरू केलंय। या कारवाईतून राज्यात भ्रष्टाचाराची पाळेमुळे कोठे कुठे पसरली आहेत याची कल्पना येऊ लागली आहे। धारगळ तपासणी नाका भ्रष्टाचाराच्या बाबतीत नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिलाय। तपासणी नाक्यावर येणाऱ्या वाहनांची येथील अधिकाऱ्यांवर सतावणूक तसंच लुबाडणूक करत असल्याचा अनेक तक्रारी वाहतूक खात्याकडे आल्या होत्या। याची योग्य दखल घेणं तर सोडच, पण वाहतूक संचालकांनी यात काही तथ्य नसल्याचं वक्तव्य केलं होतं। मात्र या तक्रारीची तीव्र दखल इन गोवा वृत्तवाहिनीने घेतली होती। काही महिन्यांपूर्वी इन गोवानं स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून धारगळच्या तपासणी नाक्यावर होणाऱ्या काळ्या बाजाराचा पर्दाफाश केला होता। कशा प्रकारे येथील अधिकारी ट्रक धारकांची लुबाडणूक करतात, जास्त पैसे उकळतात याचं वास्तव्य आम्ही तुमच्या समोर पुन्हा एकदा सादर करत आहोत। पैसा कितना कितना पैसा पैसा किसके लिए निकाला? पैसा तो जेब में था ना। हाँ वही अभी निकाला इधर काय के लिए? बोल बोल पहले बोल। पैसा पैसा तो जेब में भाई, दिल्ली जाना है तो दिल्ली पैसा जाना नहीं है। होगा। हाँ? पैसे दिए ना दिल्ली नहीं जाएगा ना। नहीं नहीं सर। हाँ हेलो, पैसा अभी क्यों निकाला था? कितना पैसा? 50 रुपया। वो छुट्टा लेने का था सबसे। हाँ छुट्टा इधर मिलता है? नहीं मिलता है कभी कभी। हाँ कभी कभी मिलता है। हाँ अच्छा। ही आहे सत्य परिस्थिती। धारगळच्या चेकपोस्टची अधिकाऱ्यांविरोधात सबळ पुरावे सादर केले असले तरी वाहतूक संचालकांनी यानंतरही खंबीर भूमिका घेण्याचं टाळलं आणि आपल्या अधिकाऱ्यांची बाजू उचलून धरली। वाहतूक मंत्री सुदीन ढवळीकर यांनी या प्रकरणी चौकशीनंतर योग्य कारवाई करण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र काहीच झालं नसल्यानं अधिकाऱ्यांचे मनोबल वाढलं व त्यांनी ही लुबाडणूक सुरूच ठेवली। ट्रक चालकांकडून प्रमाणापेक्षा अधिक पैसे उकळण्याचे प्रकार वाढू लागले। यानंतर ट्रक चालकांच्या बेहिशेबी तक्रारीनंतर दक्षता विभागाला जाग आली व त्यांनी कारवाई करण्याचा निर्णय घेतला। आई टी राघवेंद्र स्वामी, रेसिडेंट ऑफ टिस कुसगांव, कोंडा गोवा। हमारा 12 टायर 21 टन पासिंग महिंद्रा नेवी स्टार ट्रक्स है। तो जब भी हमारा गाड़ी गुजरात से कोच्चि के लिए लोड होता है या कोच्चि से गुजरात के लिए लोड होता है, गाड़ी भी गोवा पास होके जाता है। तो गोवा पास होकर चेक पोस्ट में हमेशा गाड़ी अंडरलोड रहेगा। गाड़ी में आरटीओ नॉर्म्स की तरफ से एवरीथिंग विल बी परफेक्ट। देन ऑल्सो या आरटीओ जो रविंद्र सतरकर था वो एंट्री करके 300 रुपया 500 रुपया हरेसमेंट करके ड्राइवर से लेता था। तो इसलिए मैं एंटी करप्शन ब्यूरो में उसके ऊपर कंप्लेंट फाइल किया था।
तो इस हिसाब में एंटी करप्शन ब्रांच वाले DYSP सर, PI सर, दे हैड डन ए वेरी गुड ऑपरेशन एंड बाद में कल उसका सरप्राइज विजिट करके उसके ऊपर एक्शन लिया है RTO के खिलाफ। कल रहेगा तो ज़्यादा पैसा, अगर आपका ट्रक हाइट ज़्यादा लोड है या ओवरलोड है तो उसके लिए एक्स्ट्रा लेते हैं, ये 50 रुपीज़ पर टन एक्स्ट्रा ओवरलोड के लिए। लेकिन हमारा तो सब अंडरलोड रहता है, इसलिए 300 रुपये लेते हैं फॉर 12 टायर्स। फॉर 6 टायर्स अलग रेट है, फॉर 10 टायर्स अलग रेट है। ये प्योरली विदाउट रिसिप्ट इलीगल मनी लेते हैं और वो पेरेनेट चेक पोस्ट में भी लेते हैं और कारवार के पहले जो कानकोन चेक पोस्ट आता है उधर भी लेते हैं। तो कोई एटलीस्ट क्या है ना, दिस करप्शन जो है, अगर हम लोग कोई तो जाके एंटी करप्शन ब्रांच में कंप्लेंट दिया तो दे विल आल्सो टेक एक्शन। हम लोग चुप बैठेंगे, करप्शन बंद होगा तो ऐसा नहीं होने वाला। दक्षता विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं गुरुवारी केलेल्या कारवाईत चेकपोस्टचं पितळ उघड पाडलं। ज्या अधिकाऱ्याविरुद्ध इन गोवाने पुरावे सादर केले होते तोच अधिकारी या छाप्यावेळी ड्युटीवर होता। पथकानं चेकपोस्टमध्ये उपस्थित असलेल्या महादेव रेवोडकर याला ताब्यात घेतलं असता त्याच्या चेकपोस्टची कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट झालंय। त्याची सखोल चौकशी केली असता आपण वाहतूक निरीक्षकांसाठी पैसे जमा करण्याचं काम करत असल्याचं कबूल केलं। भ्रष्टाचार विरोधी पथकाने काल धारगळ चेकपोस्टवरची जी धाड घातली होती ती कशी घातली, काय केलं आणि एक्झॅक्टली काय झालं होतं, आमच्याबरोबर आहेत बॉसेट सिल्वा, त्यांच्याकडून आम्ही माहिती घेऊया की एक्झॅक्टली काय घडलं होतं। सर, विल यू जस्ट टेल अस व्हॉट वॉज हॅपनिंग येस्टरडे अँड हाऊ द रेड वॉज कंडक्टेड? The anti-corruption branch was in receipt of a number of complaints from transport operators, truck owners and other vehicle owners about the harassment being meted out to the vehicle operators by the officials of Transport Department at Dargal checkpost of the Transport Department. Accordingly, we decided to conduct a surprise check. Yesterday, 2 teams were formed of officials of vigilance ACB, and we kept watch on the premises of Dargal checkpost. Just as one driver had walked in and walked out, our persons observed the transaction and immediately we took a search. We raided the premises, took a search of the premises. One RTO official, Ravindra Satardekar, was found within the premises. He was not in proper uniform. He was not having his nameplate, also not wearing shoes. He was in bathroom slippers. On questioning, he was giving evasive answers. Reply दित नाहलो तो, अशें तशें मिसगायड करपा लागलो। ताजे बरोबर आनी एकटो भुरगो आसलो, तो ट्रक ड्रायव्हर म्हणपा लागलो, बट ही वॉज इन फॅक्ट हीज कलेक्टर, दिस प्रायवेट पर्सन. हीज नेम वॉज महादेव रेवडकर. ही इज फ्रॉम दारगल इटसेल्फ. सर्च वॉज टेकन आणि सर्च जातकच 7,320 रुपया जास्त मेळ्ळे. रेवन्यू रिसिप्ट्स वर अराउंड 75,000. दॅट इज कलेक्शन ऑफ परमिट फीज, रोड टॅक्स आणि वगैरे. We have informed RTO of the transport department in this, and our action follows. Detailed inquiries are in progress. लाचलुचपत पथकाचे उपअधीक्षक बोसेट सिल्वा यांच्या नेतृत्वाखाली ही धडक कारवाई करण्यात आली. या छाप्यावेळी तपासणी कार्यालयात असलेले बेहिशोबी 5,320 रुपये जप्त केले. यानंतर अधिकाऱ्यांनी निरीक्षक रवींद्र सातार्डेकर यांना ताब्यात घेतलं. अधिकाऱ्यांची पाठपुरवणी करणारे वाहतूक संचालक अरुण देसाई आता काय भूमिका घेत आहेत याकडे तमाम गोमंतकियांचं लक्ष लागून राहिलंय. त्याचबरोबर भ्रष्टाचाराला कोणत्याही परिस्थितीत थारा देणार नसल्याचा निर्धार करणाऱ्या सरकारकडनं काय पावले उचलली जातात याची उत्कंठा वाढू लागली आहे. दरम्यान इन गोवा वृत्तानंतर या कार्यालयाचे धाबे दणाणलेत.
सप्टेंबर महिन्यात घडलेल्या ह्या प्रकरणाची माहिती इन गोवाने सर्वप्रथम आणली होती. आज आम्ही ट्रान्सपोर्ट डायरेक्टर अरुण देसाई यांच्याकडे गेले असता त्यांचं म्हणणं आहे की ते असेंब्लीच्या प्रश्नोत्तर काळखंडासाठी एक महत्त्वाच्या ह्याच्यामध्ये बिझी आहेत, त्यामुळे आम्हाला याबाबतीत काय सांगू शकत नाही आहेत. खरं म्हणजे ह्या प्रकरणाची शहानिशा तेव्हा अरुण देसाईंनी केली पाहिजे होती. त्यांनी चौकशी नाही केली आणि त्यानंतर प्रश्न जे निर्माण झाले आहेत की हा अधिकारी जो धारगळ चेकपोस्टवरती तैनात केला गेला होता त्याला आजपर्यंत ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटने तिकडेच कशाला ठेवलं होतं, हा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर प्रशासनाने देणं आवश्यक आहे. आणि प्रशासनाचे अधिकारी म्हणून अरुण देसाईकडे आम्ही आलो होतो, मात्र त्याने आम्हाला भेट देण्याचं टाळलं आहे. पाहूया ह्या बाबतीत आता पुढे काय कारवाई प्रशासन करणार आहे, सरकार करणार आहे, मनोहर पर्रीकर करणार आहे. इन गोवा बातम्यांसाठी अनिल लाड.